नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर गणपती बाप्पा आता लवकरच आपल्या घरी येणार आहेत आणि त्यासाठी माझी सर्व लगबग सुरू आहे, सर्व तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षीही गणपती बाप्पासाठी एक चांदीची वस्तू घेणार आहे. पण काय वस्तू घ्यायचं याबद्दल मी थोडीशी कन्फ्यूज होते. पण माझी इच्छा होती की एक चांदीचं ताट मी गणपती बाप्पाला घ्यावं नैवेद्यासाठी. म्हणून हे जे ताट समोर दिसते ते ताटावर माझी नजर गेली आणि मी आता ह्या आमच्या इकडे जवळच हे ज्वेलर्सचं दुकान आहे जिथून मी नेहमी चांदी वगैरे घेत असते. तर तिथे आलेली आहे चांदीचं ताट बघण्यासाठी आणि बाकीही कोणकोणत्या चांदीच्या वस्तू आहेत तेही मी बघणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एवढ्या गडबडीतसुद्धा व्लॉग शूट करते, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. दुकानात गेल्यानंतर त्या दादांनी त्यांच्याकडे जेवढी चांदीची ताटं होती सर्व मला दाखवली, पण मला त्यांची साईज लहान वाटत होती आणि एक दोन ताटांची साईज जरा बऱ्यापैकी होती. तो डिजाइन में तो काला हो जाता है ना, अंदर अटक जाता है काला. कोलगेट पाउडर लगाओ, ये निकालो जरा प्लास्टिक. कोलगेट पाउडर से तुरंत साफ होता. कोलगेट से इतना भी नहीं साफ होता, थोड़ा तो काला रहता ही है. नहीं रहता है बाबा. मैं देखो नहीं हुआ तो मैं आपके पास लेके आऊंगी वापस. हाँ, मैं करके दे देता हूँ. क्या खर्चा है? 50-100 रुपये का खर्चा. नहीं हुआ तो मेरे पास लेके आऊंगा. हे डिझाइन तर छान आहे, पण हे याच्यामध्ये काळं वगैरे व्हायची भीती वाटते. होएगा तुरंत साफ होगा. अच्छा, इसमें नहीं है साइज, ऐसा प्लेन में जरा बड़ा साइज नहीं है. प्लेन में वो वाला बताओ ना निकाल के वो. देखो कौन सा चाहिए. कितना हो गया इसका? 500. हे पण छान आहे. डिझाईनचं घ्यायला थोडंसं तेच टेन्शन. ये वाला ना 11.5. अजून कोणत्या चांदीच्या ये वस्तू लोग आहेत? 11.5 वजन ज्यादा है. और शो में तो ज्यादा है. नहीं वजन वाटी भी पता ना, वाटी वजन पे ज्यादा क्या तो ये क्या रुपये. हाँ बोलो. 700 क्या बोला. हाँ तो 750 रुपया तो और बढ़ता ये ही है निकालो ना. ना हिसाब से भी निकालो. वजन तो. वो दिया, ये दिया कौन सा है बताओ जरा. वो लक्ष्मी दिया बोलते वो है क्या वो? अच्छा बताना मुझे. बघा वाटी किती सुंदर है. मैं लास्ट ईयर भी वाटी लेके गई थी आपसे. आज भी ले लो. ये खोलो ना. कौन सा ये वाला है ना. हाँ उसका शूज हो इसका स्क्रू सेम साइज का लोगे ना तो लगने वाला नहीं. लूज भी हो गया तो भी मेरे पास ही आने वाला है क्योंकि साइज छान आहे सेम ना है. हा आप दिवा. रखते एकदम मत. सुंदर वाटतं. लक्ष्मी माता आणि दोन्ही बाजूने हत्ती. ये बहुत पतला है, थोड़ा हेवी नहीं आता इसमें. कितना वजन है ये भी 3000 के समथिंग है. हाँ, वो पहले जो लेके गई थी वो वाटी लेके आना चाहिए था. ये भी निकालो ना जरा, इसका भी प्लास्टिक निकालो, रख के देखो. चम्मच भी दूं क्या भगवान के लिए. इसका वजन करो ना. हाँ बताओ ना, चम्मच भी कितना वजन है. 150. ये भी खोल के बताना जरा. क्या आवाज आता ही है ना. हाँ तो भी कितना येलोइश पड़ जाए, देखो ना वो. हवा जाता है अपने यहाँ पे बाहर. तो थोड़ा भी चांदी तो तुरंत येलो पड़ जाता है. वो साल इसमें थोड़ा बड़ा साइज नहीं मिलेगा, मंगा के भी नहीं मिलेगा. मिल जाएगा. बजट कैसा है क्या आपका वो मुझे बताओ. बजट बहुत है मेरा, 50,000 बजट है. हाँ बहुत महंगा दे. नहीं नहीं ऐसा नहीं है, मजाक कर रही हूँ. नहीं मिल जाएगा, ऐसा कुछ नहीं. बड़ा चाहिए ना बड़ा दे. अभी आप कब लाओगे मुझे? कल कल मेरे भी दे दे. कल क्या आज ही. आज तो नहीं, कल सुबह दे देगा. कल सुबह ज़्यादा लंबा भी नहीं खींचेगा. हे एक ताट आहे, हे प्लेन आहे, ये नहीं लगेगा. हे डिझाईन वाला आहे आणि हे पण डिझाईन वाला आहे. बटन दिया ना. तर ॲक्च्युली हे पण छान वाटतं. हे आहे छान पण थोडंसं छोटं आहे. कितना वजन है? 160. 160.
160 की दरबार 159 160 हो गया, मतलब 16 तोला हो गया ना, कुछ मिलीग्राम कम है बाकी। मुझे भी हे घ्यायचं ठरवलं आहे। हा लक्ष्मी दिवा जो मला बऱ्याच दिवसापासून हवा होता, तो इथे मिळाला म्हणून मी घेतला। आणि हे चांदीचं ताट गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी। तर चांदीचं ताट घेतल्यानंतर मी लगेच पुढे मार्केटमध्ये गेले आणि जे काही गणपती बाप्पासाठी बारीक निरीक जे सामान लागतं, म्हणजे अक्रोड, सुपारी, पानं बिनं फुलं, जे काही थोडंफार सामान लागतं ते सगळं सामान घेण्यासाठी मी ह्या शॉपमध्ये आलेली आहे। आणि हे दादा सर्व सामान मला एक एक करून देत आहेत। ॲक्च्युली मी मोठ्या मार्केटला जाणार होती, पण खूप गर्दी आहे, त्यामुळे मग मी माझा प्लॅन कॅन्सल केला आणि आमच्या घराजवळच हे दुकान आहे, तिथून मी सगळं सामान घेते। दुकान छोटं आहे, पण त्यांच्याकडे सगळं मिळतं, म्हणजे देवाच्या सामानासाठी जे काही गरजेचं असतं ते सगळं सामान यांच्याकडे मिळतं। तर मला यांच्याकडे सगळं मिळून गेलं म्हणून मी मार्केटला नाही गेले। खरं तर मला मार्केटला जाऊन सगळं शूट करायचं होतं की मार्केटला काय काय छान छान वस्तू आलेल्या आहेत, पण वेळ माझ्याकडे इतका कमी होता की मी कधी जाऊ आणि कधी हे सगळं शूट करू, मला वेळच नव्हता एवढा। म्हणून मी म्हटलं चला आता घराच्या जवळ जे काही आहे दुकानं तिथूनच मी माझं सगळं सामान घेऊन टाकते। आणि माझी लिस्ट जी आहे मी ती मोबाईलमध्ये आणलेली होती सामानाची, ती आमच्या गुरुजींनी आम्हाला दिलेली होती लिस्ट की काय काय सामान लागणार आहे। तर त्यामुळे काही विसरायला नको म्हणून मी ते सर्व मोबाईलमध्ये स्वतःची पण एक लिस्ट बनवली मी, आणि ती पण मी मोबाईलमध्ये अपडेट केली आणि मग मोबाईलमधून त्यांना दाखवून एक एक वस्तू मी त्यांना मागत होती। तर अशा प्रकारे माझी गणपती बाप्पाची तयारी सुरू होती। हा नारळ बघितला का, किती मोठा नारळ आहे, आणि हा खास मोदकांसाठी हा नारळ मी घेतलेला आहे। आमच्या ज्या बाजूच्या काकू आहेत ज्या एकदम छान मोदक बनवतात, त्याच मला मोदक बनवून देणार आहेत। तर मी आता घरी रिटर्न आलेली आहे, भरपूर सगळं सामान घेऊन घरी आलेली आहे। आणि मी स्टेशनला नाही गेले, कारण स्टेशनला खूप गर्दी आहे। आमच्या बाजूच्या काकू बोलले जाऊ नको, खूप गर्दी आहे, म्हणून मी स्टेशनला नाही गेले, कारण सगळं सामान आमच्या एरियामध्ये सुद्धा मिळतं। मग सेम सामान घ्यायला म्हटलं स्टेशनला गेलं तर खूपच गर्दी, पण आपण अडकून जाऊ आणि माझी गाडी पण अडकली असते कुठेतरी, कारण स्टेशनला इतकी ट्रॅफिक आहे, भरपूर ठिकाणी गणपतीचं आगमन सुरू आहे, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक झाली आहे सगळीकडे। म्हणून म्हटलं की एरियामध्ये सगळं सामान मिळतंय आपल्या घराजवळच्या दुकानांमध्ये, तर कशाला उगाचच लांब जायचं ना। तर मी सगळं सामान इथेच घेतलंय। तर आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलंय ते। तर हे आहे देवाचं सामान सगळं, जे मी तुम्हाला दुकानामध्ये दाखवलं होतं तेच सगळं सामान आहे। आणि हे वस्त्र पण मी घेतलं गणपती बाप्पाच्या खाली, म्हणजे ते जो गणपती बाप्पाचा पाट असतो ना, त्या पाटावर अंथरण्यासाठी हे वस्त्र घेतलं मी। आणि याच्यात बाकी सर्व छोटं मोठं सामान आहे, म्हणजे पानं वगैरे लागतात, सुपाऱ्या लागतात, त्यानंतर जे कापसाचं वस्त्र ते हळद कुंकू वगैरे, आणि याच्यामध्ये कापूर वड्या वगैरे आहेत। तर हे सगळं बारीक निरीक सामान जे आहे ना, ते नेहमी असं होतं ना की आपण किती व्यवस्थित ठेवलं तरी वेळेवर हरवून जातं। याच्यामध्ये काय बघते मी, याच्यामध्ये मला वाटतं सुपाऱ्या आहेत, ह्याच्यामध्ये सर्व ते बारीक निरीक सामानच आहे, आणि यामध्ये सुपाऱ्या आहेत। तर मी काय करते, आता ह्याच पिशवीमध्ये जर अक्रोड आणि बदाम ते सगळं याच्यामध्ये आहे ना, ते सामान सगळं, तर मी याच्यामध्ये सुपाऱ्या टाकून ठेवते, म्हणजे हरवणार नाही। आणि सकाळी काय होतं ना, आमच्याकडे भटजी येतात, तर ते काका आले की मग ते थांबायला तयार नसतात, ते पटापट हे द्या ते द्या, त्यांना सर्व हातात द्यायला लागतं। मी सुपाऱ्या याच्यामध्ये टाकून दिल्यात, हे बघा सगळं सामान आता एका ठिकाणी झालंय माझं। तर ही पिशवी अशीच्या अशी मी आता हा जो माझ्याकडे छोटा पिंप आहे ह्यामध्ये टाकून देणार आहे, म्हणजे काकांनी जेव्हा काही मला हाक मारतील आणि जेव्हा मागतील ना वस्तू माझ्याकडे, तेव्हा मी सरळ ह्या पिंपातून काढणार आणि त्यांना देणार। आणि हे वस्त्र तर मला वरतीच ठेवावं लागेल, कारण मला पाटावर अंथरायचं आहे, तर हे वस्त्र मी वरतीच ठेवते। आधीची पण वस्त्र आहेत, आता देवाच्या जेव्हा आपण मूर्ती आणतो तेव्हा मूर्तीवर टाकण्यासाठी चेहरा झाकावा लागतो ना, त्यासाठी मी हे वस्त्र वापरणार आहे। तर हे पण वस्त्र याच्यात टाकून ठेवते। आणि हे मागच्या वर्षीचे वस्त्र आहेत, हे पण चांगले होते, काही वाईट नाही आहे, पण शेवटी म्हटलं कोरं वस्त्र, नवीन वर्ष आहे, नवीन गणपती आहे, नवीन मूर्ती आहे, तर नवीन वस्त्रच अंथरूया।
आणि हे टेबलवर वगैरे आपण अंथरू शकतो त्यासाठी आहे. तेवढे सगळे वस्त्र माझ्याकडे ऑलरेडी होते, पण तरी मी पाटावर अंथरण्यासाठी हे नवीन वस्त्र आणलंय. त्याचप्रमाणे हे फ्रूट आणलेत. ही 5 फळं लागतात. उद्या सुपारी जे पान असतं त्या विड्याच्या पानावर ठेवण्यासाठी ही 5 फळं लागतात आणि अर्धा डझन केळीसुद्धा लागते. तर अजून मला ही भांडी अजून क्लीन करायची आहे आणि जे समय आहेत त्या पण अजून क्लीन करायचे. तर आता संध्याकाळ झालेली आहे, पाणी आलेलं आहे, तर मी पटापट आता हे भांडी वगैरे क्लीन करून घेते. म्हणजे उद्याची बरीच कामं मला आताच करून घ्यायची आणि उद्यासाठी फ्री वेळ म्हणजे मला मिळेल. हे बघा, हे चांदीचं ताट जे मी घेतलं तिकडे दुकानामध्ये, ते हे चांदीचं ताट आणि हा चांदीचा दिवा. आता उद्या गणपती बाप्पाच्या समोर पण हा दिवा आपण लावू शकतो. तर मी दरवर्षी गणपती बाप्पाला एक तरी नवीन वस्तू घेते चांदीची. तर मला हा दिवा बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता. याला लक्ष्मी दिवा असेच म्हणतात, महालक्ष्मी दिवा. तर हा दिवा मला खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि त्या दादांकडे नेमका ज्वेलर्सच्या दुकानात मला दिसला. तर म्हटलं चला दोन्ही वस्तू घेऊन टाकूया, कारण मी पैसे जमवलेलेच होते चांदीच्या वस्तूसाठी आणि आम्ही दरवर्षी कोणती ना कोणती वस्तू घेतो. मागच्या वर्षी हे चांदीच्या तांब्या आणि हे मला पप्पाने गिफ्ट केला होता. धोंड्याच्या महिन्यामध्ये आमच्याकडे पद्धत आहे जावयाला काहीतरी चांदीची वस्तू गिफ्ट करायची. तर पप्पाने मला हा चांदीचा तांब्या आणि पेला गिफ्ट केला होता. तर मागच्या वर्षी मी वाटी घेतली होती चांदीची, ती मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही आहे ती चांदीची वाटी जी मी मागच्या वर्षी घेतली होती. मला वाटतं ही चांदीची वाटी मला 3,500-4,500 हजारला काहीतरी पडली होती. आणि मागच्या वर्षी मी चांदीची वाटी घेतली होती. ह्या वर्षी चांदीचं ताट घेतलं. अशा प्रकारे गणपती बाप्पाला नैवेद्याचं ताट आता मी रेडी केलेलं आहे. खरं तर अजून एक वाटी घ्यायला हवी असं वाटत होतं, पण ताट खूप लहान आहे आणि म्हणजे याच्यामध्ये ही एक वाटी ठेवल्यानंतरच किती कमी जागा उरते बघा तुम्ही. आणि त्याच्यात अजून दुसरी वाटी अशीच बाजूला ठेवली तर काहीच जागा उरणार नाही. म्हणून आता मी उद्या ह्याच ताटामध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य देणार आहे. याच्यामध्ये भाजी, इथे चपाती आणि त्याच्यानंतर इथे डाळ भात आणि काहीतरी स्वीट, श्रीखंड वगैरे काही असेल ते इथे. तर अशा प्रकारे उद्या पहिल्यांदा आमच्या घरच्या गणपती बाप्पाला मी चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवणार आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की चांदीच्या ताटातच बाप्पाला नैवेद्य दाखवावा आणि ही इच्छा माझी फायनली पूर्ण होणार आहे. शेवटी देवबाप्पा आपल्याकडून करून घेतो, आपण कोण आहोत करणारे. तर अशा प्रकारे माझं चांदीचं नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे आणि हा दिवा पण खूप सुंदर आहे. आणि गणपती बाप्पाला पाणी पिण्यासाठी याच्यामध्ये मी पाणी ठेवणार आहे. चमचा पण होता चांदीचा, पण खूप जास्त, मग माझं बजेट खूप जास्त गेलं असतं. हे टोटल मला 17,000मध्ये गेलं. म्हणजे ताट आणि हा दिवा सर्व पकडून 17,000 रुपयामध्ये मला पडलेलं आहे हे सगळं. बाजारातून आणलेलं सगळं सामान मी व्यवस्थित भरून ठेवलं आणि मी त्यानंतर 1 कप चहा घेतला आणि मग त्यानंतर उरलेल्या कामाला सुरुवात केली. ते एकदम महत्त्वाचं माझं काम जे होतं ते म्हणजे देवाची सर्व भांडी घासून स्वच्छ करायची. हे काम म्हणजे एकदम टास्क आहे, कारण हाताची इतकी वाट लागते ना आणि आपण पितांबरीने साफ करतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तरी केमिकल असतंच. केमिकलशिवाय ही भांडी एकदम क्लीन निघू शकत नाही. तर माझे हात इतके असे ड्राय आणि रफ होऊन जातात जेव्हा मी ही अशी भांडी घासते तेव्हा मग मी काही आयडिया केली की जी माझी घासणी आहे त्या घासणीलाच मी पितांबरी लावून घेतली आणि मग त्याच्याने घासण्याचा प्रयत्न करते. पण निघत होतं, पण एवढं काही व्यवस्थित निघत नव्हतं, त्यामुळे मला माझ्या हाताने पण थोडं सोडावं लागतच होतं आणि पितांबरी पण जास्त लागत होती त्यासाठी. म्हणजे जर घासणी यूज केली तर जास्त पितांबरी लागत होती, पण काही ऑप्शन नव्हता. मला क्लीन करणं फार महत्त्वाचं होतं. मग अशा वेळेला काय करते मी, माझं सगळं आवरून झालं व्यवस्थित तर नाईटला जेव्हा झोपायला जाते ना तेव्हा मग मी हाताला भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझरने माझे जे हात कडक आणि असे रफ झालेले असतात ते पुन्हा सॉफ्ट होतात. तर हे बघा, माझी भांडी पण घासून झालेली आहे. सर्व तयारी झाली आहे. गणपती बाप्पा येण्याच्या आधीची जी काही तयारी असते ती सर्व माझी झालेली आहे आणि आता मला फक्त चेंज करायचे कपडे, कारण गणपती बाप्पा थोड्याच वेळामध्ये घरी येणार आहे आणि त्यांची आरतीचं ताट वगैरे तयार करून त्यांच्या स्वागताची तयारी मला करायची आहे. तर एवढंच काम माझं आता बाकी आहे आणि थोडंसं केसांना ऑइलिंग करायचा विचार करते मी.
तर एवढंच काम आता माझं बाकी आहे. उद्याची सर्व तयारी जवळजवळ माझी आता पूर्ण झालेली आहे आणि आता तेवढं गणपती बाप्पा आले की त्यांचं स्वागत करायचं आनंदाने एकदम. कारण आपला बाप्पा जवळजवळ 1 वर्षांनी आपल्या घरी येणार असतो आणि इतकं छान मस्त वातावरण घरात तयार झालेलं असतं. ती वाईबच वेगळी असते ॲक्च्युली. तर म्हणून मला तर खूप आनंद होतोय की गणपती बाप्पा येणार आहे आणि एक मनात वेगळ्याच प्रकारचं एक पॉझिटिव्हिटी असते जेव्हा बाप्पा येणार असतो. खरं तर खूप वाईट वाटतं की 1.5 दिवसासाठी आम्ही ठेवतो, पण कसं असतं ना, बऱ्याच अडचणी असतात आणि 1.5 दिवसासाठी आपण कसाही वेळ ॲडजस्ट करू शकतो. पण 5 दिवसासाठी कधी कधी ऑफिसमुळे किंवा घरात पण बाकीच्या पण गोष्टी असतात, बऱ्याच अडचणी असतात. तर 1.5 दिवस का होत नाही, पण बाप्पाची सेवा करायची संधी मिळते, हा एक मनाला खूप आनंद असतो की बाप्पा 1.5 दिवसासाठी का होत नाही आपल्या घरी येतात. आणि त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे की गणपती बाप्पा येणार आहे. तर आज खूप कामाची गडबड होती, तरीसुद्धा व्लॉग शूट करत होती मी, जसं मला मिळेल त्याप्रमाणे शूट करत होती. तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.